हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इकडे ना मी माझं काम करते. आत्ता वाजले संध्याकाळचे 5 आणि माझं थोडंसंच काम बाकी होतं. हे झाल्यानंतर ना मी बनवणार होते गुलाबजामुन, कारण उद्या आहे बाप्पूंचं पहिलं मासिक. बाप्पूंना जाऊन 1 महिना झाला आणि म्हणूनच मी घरी जाणार होते. सगळे गुलाबजामुन बनवून घेतले, त्यानंतर ते पॅक केले आणि घरी गेले. आता घर माझं जास्त लांब नाही, जवळच आहे. घरी गेल्यानंतर बापू पहिले दिसायचे, आता दिसत नाहीत तर वाईट वाटतं, पण काय करणार, आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चाले ना. त्यानंतर मी जेवण केलं आणि एक झोप काढली. तर ही आहे माझी आजी, बाप्पूंची बायको. आम्ही सगळे हिला जिजी म्हणतो. जिजी 6 महिने झाला आजारी आहे. चपाती भाजी काय खात नाही, फक्त लिक्विडवरच आहे. आम्ही सगळे जिजीची काळजी घेत होतो आणि बाप्पूच सोडून गेले आम्हाला. बाप्पूंना जर अटॅक नसताना आला तर अजून 7-8 वर्ष बाप्पूंना काय नसतं झालं. बट अगेन आपल्याला देवाच्या पुढे जाता येत नाही. जिजी बद्दल सांगायचं झालं तर जिजीचं अख्ख्या खानदानावर प्रेम, एवढं प्रेम की गळ्यात तुळशीची माळ असून सुद्धा चिकन मटन बनवून खायला घातलंय आम्हाला. मी कॉलेजवरून घरी यायचे ना, तर कधी कधी भाजी आवडीची नसायची माझ्या, तर जिजी लगेच ऑमलेट बनवून देणार मला, बोलणार मला पोरांसाठी काय नाही वाटत. एवढं प्रेम करणारी आजी सगळ्यांना मिळून. आणि मी फॅमिली ओरिएंटेड पर्सन असल्यामुळं मला घरातल्यांची काळजी घ्यायला जाम आवडतं. नेहमी जिजी बाप्पूंची नखं मीच कापणार. त्यानंतर आईने सगळ्यांसाठी सरबत बनवला आणि प्रत्येक घरात असं एक कार्टून असतं, आमच्या पण आहे. संध्याकाळी आमच्या घरी होतं भजन. मी खूप भाग्यवान आहे की माझा चांगल्या आईबापाच्या पोटी जन्म झाला. ते चांगले आहेत म्हणून मी चांगली आहे. पोरं ही आईबापाची सावली असतात. तुम्ही जसे वागणार तेच ते कॉपी करणार. त्यानंतर मी सगळ्यांसाठी चहा बनवला. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.